आपल्या चॅनलवरती सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। तर उद्या आहे 14 नोव्हेंबर आणि उद्या आहे पाडवा। तर पाडव्याचा दिवस जो असतो तो भगवान विष्णू माता लक्ष्मीला समर्पित असतो। त्यामुळे आपल्याला काही उपाय जे असतात ते भगवान विष्णूंना प्रसन्न करतील असे करायचे असतात। तर बघा, भगवान विष्णूंना जर आपण प्रसन्न केलं किंवा ते प्रसन्न झाले, आपण त्यांची जास्तीत जास्त सेवा केली तर आपल्या घरामध्ये भगवान विष्णूंचा नेहमी वास राहतो आणि जिथे भगवान विष्णू असतात तिथेच माता लक्ष्मी वास करते। त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त उद्या काय करायचे आहे, भगवान विष्णूंची सेवा करायची आहे। मग तुम्ही उद्या देवपूजा झाल्यानंतर सकाळी किंवा मग संध्याकाळी विष्णू सहस्त्रनामाचं पठण करा किंवा व्यंकटेश स्तोत्र आहे तर व्यंकटेश स्तोत्राचं देखील आपल्याला अवश्य उद्या पठण करायचं आहे। तुम्ही सकाळी करा, संध्याकाळी करा किंवा एक वेळ करा, कधीही पण करा, अवश्य करायचं आहे आपल्याला। त्याचबरोबर आपल्याला माता लक्ष्मीचं पण उद्या जप करायचं आहे। महालक्ष्मी अष्टकम जे आहे तर त्याचं पण आपल्याला उद्या पठण करायचं आहे। कारण महालक्ष्मी अष्टकम ज्या घरामध्ये त्याचं पठण होतं किंवा ऐकलं जातं तिथे माता लक्ष्मी नेहमी वास करते किंवा खूप अशी सकारात्मकता घरामध्ये तयार होते आणि त्या घराकडे माता लक्ष्मी आकर्षित होते, लक्ष्मी खेचली जाते। तर हे छोटे छोटे उपाय आहे पण अत्यंत प्रभावी असे उपाय आहेत। त्याचबरोबर आपल्याला उद्या बघा पाडव्याच्या दिवशी करायचा हा उपाय आहे। या उपायाने वर्षभर तुम्हाला कुठलाच प्रॉब्लेम येणार नाही किंवा असं समजा ह्या वर्षी असं झालंय की प्रत्येक कामामध्ये काहीतरी अपयश येतंय, कुठलंच कार्य सिद्धीच जात नाहीये, काहीतरी त्यामध्ये अडचणी येत आहेत, आर्थिक अडचणी आहेत किंवा मग विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरमध्ये अडचणी येत आहेत, नोकरी लागत नाही, असे खूप सारे प्रॉब्लेम असतात। तर त्यासाठी आपल्याला उद्या पाडव्याच्या दिवशी अवश्य हे उपाय करायचे आहेत। काय करायचं, उद्या स्वच्छ स्नान करायचे आहे। अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे उद्या आणि घरामध्ये सर्वांनी या हळद टाकलेल्या पाण्यानेच स्नान करायचे आहे। उद्याच्या दिवशी हळदीचं खूप महत्त्व आहे, त्यामुळे आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकायची आहे आणि त्याचबरोबर फरशी पुसताना देखील तुम्ही थोडीशी हळद टाका आणि थोडंसं मीठ, गोमूत्र टाकून उद्या फरशी पुसून घ्या। हळद मात्र तुम्हाला विसरायची नाही आहे टाकायला, अंघोळीच्या पाण्यात पण त्याचबरोबर फरशी पुसताना पण। अंघोळीच्या पाण्यामध्ये हळद घेतल्यामुळे आपला गुरुग्रह जो असतो तो अत्यंत स्ट्रॉंग होतो आणि आपल्याला आर्थिक भरभराट किंवा आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येण्यास मदत होते। तर आपल्याला उद्या हे छोटे छोटे उपाय करायचे आहेत। विद्यार्थ्यांनी देखील हे उपाय केले तरी चालेल, कारण आपला गुरुग्रह जेव्हा स्ट्रॉंग बनतो तेव्हा आपल्या मार्गातले सगळे अडथळे दूर होतात। त्यामुळे आपल्याला हे छोटे छोटे उपाय अवश्य उद्या पाडव्याच्या दिवशी करायचे आहेत। स्त्रियांनी पुरुषांनी हे उपाय केले तरीही चालतील, विवाहित अविवाहित महिलांनी पुरुषांनी हे उपाय केले तर चालण्यासारखे आहेत। विधवा महिला असतील त्यांनी देखील हे उपाय करू शकतात। तर उद्या काय करायचं आपल्याला बघा, पाडव्याच्या दिवशी स्नान करून घ्यायचं आहे। त्यानंतर देवपूजा वगैरे झाल्यानंतर तुम्हाला थोडीशी हळद घ्यायची आहे वाटीमध्ये आणि त्या हळदीमध्ये गुलाबजल असेल तर गुलाबजल टाका, गंगाजल असेल तर गंगाजल टाका, नसेल काहीच तर थोडंसं पाणी टाका आणि असं हळदीमध्ये हे पाणी मिक्स करायचं आहे आणि तुमच्या उजव्या हातावरती तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे। तुमच्या डाव्या हाताने तुम्ही स्वस्तिक काढू शकता किंवा मग तुम्ही कोणाला तरी काढायला सांगू शकता। तर हे स्वस्तिक काढायचे तुम्हाला आणि 10 मिनिटं हे तसंच राहिलं पाहिजे आणि 10 मिनिटानंतर तुम्ही तुमची कामं करू शकता। नंतर हे पुसून गेलं तरीही चालेल। असं केल्याने आपला गुरुग्रह जो असतो अगदी स्ट्रॉंग होतो आणि आपल्या कामामध्ये जर काही विघ्न येत असतील, अडचणी येत असतील तर त्या दूर होऊन आपली कामं सुरळीत मार्गी लागतात किंवा त्यामधून काहीतरी आपल्याला मार्ग सापडतो। त्यामुळे उद्या आपल्याला पाडव्याच्या दिवशी अवश्य असं हातावरती, उजव्या हातावरती हळदीचं स्वस्तिक काढून त्यामध्ये 4 बिंदू द्यायला आपल्याला विसरायचं नाही आहे। स्त्री पुरुष कोणीही हा उपाय करू शकतात। आता बघूया पुढचा महत्त्वाचा उपाय आपल्याला पाडव्या दिवशी उद्या करायचा आहे। तर यासाठी आपल्याला 10 रुपयाची नोट लागणार आहे
अशी 10 रुपयाची नोट घ्यायची आहे, ती चांगली असावी, कुठे त्याच्यावरती काही लिहिलेलं नसावं आणि आपल्याला या नोटेवरती हळदीने स्वस्तिक काढायचं आहे। जिथे जराशी रिकामी जागा असेल तिथं छोटंसं स्वस्तिक तुम्ही काढू शकता। हे स्वस्तिक काढण्यासाठी तुम्ही काय करायचं आहे तर जी तुळशीची काडी असते, वाळलेली काडी असते ती वापरा आणि त्याने हे स्वस्तिक तुम्ही 10च्या नोटेवरती काढू शकता किंवा तुम्ही हाताने पण हे स्वस्तिक काढू शकता। तर असं हे स्वस्तिक काढल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर ही नोट माता लक्ष्मी समोर ठेवायची आहे। माता लक्ष्मीच्या मूर्तीसमोर ही नोट ठेवायच्या आधी उजव्या हातामध्ये ती नोट घ्या आणि हातामध्ये घेऊन आपल्याला श्री महालक्ष्मी अष्टकम जे असते, नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सूरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमस्तुते, हे महालक्ष्मी अष्टकाचं पठण करायचं आहे आणि त्याचबरोबर श्री सूक्तचं पण तुम्हाला पठण करायचं आहे। तुम्हाला हे दोन्हीही येत नसेल तर तुम्ही यूट्यूबला मोबाईलवरती लावून ठेवू शकता आणि त्यानंतर ही नोट तुम्हाला तिथे माता लक्ष्मी समोर उद्या ठेवायची आहे आणि प्रार्थना करायची आहे की माता लक्ष्मी भगवान विष्णू माझ्या घरामध्ये भरभराट येऊ द्या, वैभव येऊ द्या, त्याचबरोबर जे काही आर्थिक समस्या मला येत आहेत त्या दूर होऊ द्यात, माझी आर्थिक प्रगती होऊ द्यात अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे। आणि उद्याचा दिवस तुम्ही संपूर्ण दिवस ठेवू शकता किंवा मग तुम्ही 1 ते 2 तास तिथे माता लक्ष्मी समोर ती नोट ठेवायची आहे। त्यानंतर तुमच्या पर्समध्ये किंवा मग वॉलेटमध्ये ज्यामध्ये तुम्ही पैसे ठेवता आणि जे तुम्ही बाहेर घेऊन जाता वॉलेट किंवा पर्स त्यामध्ये तुम्हाला ही नोट ठेवायची आहे। अगदी प्लास्टिकच्या छोट्याशा पाकिटामध्ये तुम्ही ही नोट ठेवू शकता आणि ती तुमच्याबरोबर नेहमी तुम्हाला घेऊन जायची आहे। एखादं महत्त्वाचं काम आहे तर त्यावेळेस पण तुम्हाला ही नोट न्यायचीच आहे। म्हणजे अशा पर्समध्ये वॉलेटमध्ये ठेवा की ते वॉलेट पर्स सतत तुमच्याजवळ आहे अशा ठिकाणी तुम्हाला ठेवायचे आहे। हा उपाय केल्याने कधीच तुम्हाला कोणत्याच कामात अपयश येणार नाही किंवा आर्थिक नुकसान होणार नाही आणि वर्षभर तुमची नक्कीच भरभराट होईल, आर्थिक प्रगती होईल। ज्या काही इच्छा तुमच्या मनामध्ये आहेत त्या पूर्ण होण्यास सुरुवात होत आहे असं तुम्हाला जाणवेल। तर अवश्य तुम्हाला उद्या पाडव्याच्या दिवशी हा उपाय करायचा आहे। हा जो उपाय आहे तर हा आपण भगवान विष्णूंना माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी करत आहोत, त्यामुळे आपल्याला हा जो उपाय आहे तो उद्या पाडव्याच्या दिवशी करायचा आहे। पाडवा ही जी तिथी आहे तर ती भगवान विष्णूला समर्पित असते, त्यामुळे उद्या अवश्य सर्वांनी हा उपाय करा। स्त्री पुरुष कोणीही हा उपाय करू शकतं। तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना हा उपाय उद्या करता येईल आणि आपल्या व्हिडिओचा वापर होईल। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।